फायनान्शियल प्लॅनिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मागच्या वेळेस आपण आयपीओ बद्दल जाणून घेतलं. आयपीओ काय असतो, आयपीओ मध्ये काय काय आपल्याला बघावं लागतं, रिक्वायरमेंट कोणत्या कोणत्या असतात. तर आपण ह्या वेळेस ऍक्च्युअल आयपीओ कसा असतो ते जाणून घेऊ. तर आता 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर या डेट मध्ये नवीन आयपीओ येतोय. त्याचं नाव आहे बर्गर किंग इंडिया. तर बर्गर किंग इंडियाचा जो आयपीओ आहे, त्या आयपीओ चे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की RHP वाचावी लागते, रेड हेरिंग प्रोस्पेक्ट म्हणतात त्याला, ती वाचावी लागते. तर त्याच्यात आपण काय काय वाचतो आणि काय काय बघतो. तर रेड हेरिंग प्रोस्पेक्ट मध्ये आपण हे बघतो की कंपनीचा गोल काय आहे, कंपनीचा बिझनेस किती झाला आहे, कंपनीचे जे अरायव्हल कोण कोण आहे ते बघतो, इंडियामध्ये कोण आहे, फॉरेन मध्ये कोण आहे, कंपनी कुठे कुठे आहे, भारतात आहे, भारताच्या बाहेर कुठे कुठे आहे ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यासोबत कंपनी भारतात कधी आली, कसा बिझनेस करते, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी आपण आता याच्यात करणार आहोत. त्याला रेड हेरिंग प्रोस्पेक्ट म्हणतात. त्यातले आपण शॉर्ट डिटेल काढलेले आहेत आणि त्याच्यावर आपण आता बोलणार आहोत. तर पर्पज म्हटला कंपनीचा, तर कंपनी 700 रेस्टॉरंट्स भारतात ओपन करते 2026 पर्यंत. आयपीओ येतोय 2 तारखेपासून ते 4 डिसेंबर पर्यंत शेअर्स अलॉटमेंट होणार आहे. कंपनीची इन्फॉर्मेशन द्यायला गेलं तर कंपनी 2014 मध्ये भारतात आली. त्यावेळेस त्याने फर्स्ट रेस्टॉरंट ओपन केलं भारतामध्ये. 2019च्या डाटानुसार 16 राज्यांमध्ये 47 रेस्टॉरंट्स, 47 सिटीमध्ये 202 रेस्टॉरंट्स या कंपनीने ओपन केले. पुढे शेअर्स अलॉटमेंट बघितली कंपनीची, तर कंपनीची इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये ठेवलेली. 15,000 त्यांनी त्यांच्या शेअरची जी व्हॅल्युएशन काढले, तर प्राइस बँड ठरवला आहे 59 रुपये ते 60 रुपयाच्या दरम्यान. म्हणजे एक ते 59 रुपयाला मिळेल किंवा 60 रुपयाला मिळेल. इश्यू साईज ठेवली 810 करोड रुपये. प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू ठेवावी लागते, कारण की डिव्हिडंड देताना आपल्याला फेस व्हॅल्यूला आपण डिव्हिडंड देतो. तर त्यांनी डिव्हिडंड देण्यासाठी फेस व्हॅल्यू ठेवली 10 रुपये इक्विटी शेअरची. मार्केट लॉट ठेवलाय त्यांनी 250 शेअरचा, म्हणजे 250 इंटू 60 गेलं तर 15,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की जी इन्व्हेस्टमेंट पाहिजे ती 14,000 ते 15,000च्या दरम्यान. इन्व्हेस्टमेंट 15,000च्या मध्ये म्हणजे गुड. त्यानंतर मॅक्झिमम बीड अमाऊंट 2 लाखापर्यंतच पाहिजे, तर 2 लाखापर्यंतच आहे. आणि तिसरी गोष्ट बोललो होतो की लिस्टेड पाहिजे बीएससी किंवा एनएससी, तर लिस्टेड आहे बीएससी किंवा एनएससी वर. QIB क्वालिफाईड इन्स्टिट्यूट बायर यांना ह्या वेळेस त्यांनी जास्त इश्यू साईज देऊन टाकली, 75% त्यांच्यासाठी ठेवलेली. नॉन इन्स्टिट्यूट बायर लोकांसाठी 15% आणि रिटेल इन्व्हेस्टर्स साठी 10% ठेवली फक्त. ऑफर फॉर सेल 360 करोड आणि फ्रेश इश्यू आहे 450 करोड. ग्रोथ काय आहे रेस्टॉरंटची, तर रेस्टॉरंट्स ह्या कंपनीने जेव्हा भारतात आली 2014 मध्ये, त्याच्यानंतर जेव्हा रेस्टॉरंट्स ओपन, म्हणजे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जेव्हा रेस्टॉरंट्स ओपन करत होती, तेव्हा 2015 मध्ये ह्या कंपनीने स्वतः 12 रेस्टॉरंट्स ओपन केले. आणि फ्रँचायझी तेव्हा त्यांच्याकडे 0 होती. त्यानंतर 16 मध्ये 48 केले, फ्रँचायझी 1 होती. 17 मध्ये 85 झाले, ही 3 होती. त्यानंतर 123 केले, 6 होती. 181 केले, 6 होती. आता 195 केले आणि फ्रँचायझी 7 आहेत. सगळ्यात गुड पॉइंट म्हटला कंपनीचा, तर कंपनी फ्रँचायझी खूप कमी आहेत आणि स्वतःचे रेस्टॉरंट्स ओपन करण्यात कंपनीला जास्त इंटरेस्ट नाही, कारण प्रॉफिट कंपनीचा जास्त राहतो. त्यामुळे फायनान्शियल डाटा कंपनीचा बघितला तर कंपनी रेव्हेन्यू मध्ये दरवर्षी ग्रोथ करत आहे. 2017च्या मार्चच्या क्वार्टरली रिझल्ट नुसार, इयरली रिझल्ट नुसार कंपनीने 234 करोडचा रेव्हेन्यू जनरेट केला होता. 2018 मध्ये 388, 19 मध्ये 744, 20 मध्ये 846.
पण 20 मार्च पर्यंत 846 करोडचा बिझनेस करणारी कंपनी सप्टेंबर मध्ये 151 करोडवर आली. इथं कुठेतरी जो कंपनीचा रेव्हेन्यू स्टॉप झाला तो झाला कोरोना पॅन्डेमिक मुळे. पण कंपनी रेव्हेन्यू तर जनरेट करते, पण तरीही कंपनी नेट प्रॉफिट हा लॉस मध्ये -71, -82, -38, -76 आणि -118. काय कारण असेल? तर कंपनी जे बिझनेस करत आहे त्याच्यामध्ये कंपनी तो पैसा परत वापरून घेते, म्हणजे परत कुठे ना कुठे बिझनेस, नवीन रेस्टॉरंट्स ओपन करणे किंवा आपल्या बिझनेसची ग्रोथ करणे याच्याकडे तो पैसा लावून देते. त्यामुळे कंपनीच्या ज्या लायबिलिटीज आहेत त्या वाढत आहेत आणि प्रॉफिट म्हणजे ऍसेट आणि लायबिलिटीज मध्ये त्याच्या लायबिलिटीज वाढत असल्या कारणाने जो प्रॉफिट आहे तो कमी होते, म्हणजे प्रॉफिट रेव्हेन्यू कमी जनरेट होते आणि त्याच्यापेक्षा त्यांचे खर्च जास्त होत आहेत. म्हणून कंपनी प्रॉफिट मध्ये 3.5 वर्षापासून कंपनी प्रॉफिट मध्ये येण्याचे चान्सेस पाहत बघते, पण ती प्रॉफिटला येत नाही. मग शेवटी कंपनीने काय केलं की आपण आयपीओ आणणे. या आयपीओ मधून जो पैसा कलेक्ट होईल त्याच्याने ते 700 रेस्टॉरंट जे 2026 पर्यंत त्यांनी टार्गेट ठेवलेला आहे ओपन करण्याचा, तो टार्गेट कम्प्लीट होईल. पीयर ग्रुप कोणते कोणते आहेत कंपनीचे? बाहेर बघितले तर मॅकडॉनल्ड, डॉमिनोज, कॅफे हे त्यांचे पीयर ग्रुप आहे. पण भारतामध्ये कंपनीला जी टक्कर आहे ती ज्युबिलंट फूडवर्क्स, वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट यांच्याशी. कारण की डॉमिनोजचा जो बिझनेस आहे तो ज्युबिलंट फूडवर्क बघते भारतामध्ये आणि मॅकडॉनल्डचा बिझनेस वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट आणि ग्रुप बघतो. तर हे जे आणि बर्गर किंग इंडियाचा बिझनेस स्वतः बर्गर किंग इंडिया बघते. हा फक्त तिघांमध्ये डिफरंट आहे. म्हणजे फॉरेन मध्ये त्यांना कुठेतरी डॉमिनोज, मॅकडॉनल्ड यांच्याशी टक्कर आहे, भारतामध्ये ज्युबिलंट फूडवर्क आणि वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट. कारण की ज्युबिलंट फूडवर्क आणि वेस्ट लाईफ डेव्हलपमेंट ह्या थर्ड पार्टी आहेत या मॅकडॉनल्ड आणि डॉमिनोजच्या. पण बर्गर हा स्वतः भारतात आलाय आणि स्वतःची इन्व्हेस्टमेंट स्वतः रेस्टॉरंट ओपन करतोय. बर्गर किंगचा जो फेस व्हॅल्यू आहे, ज्युबिलंट फूडची फेस व्हॅल्यू आहे सेम आहे दोघांची, वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटची ₹2. ईपीएस अर्निंग पर शेअर आता तरी 3.5 वर्षापासून लॉस मध्ये असल्या कारणाने मायनस मध्ये. ज्युबिलंट फूडवरचा म्हणजे डॉमिनोजचा जो बिझनेस आहे तो चांगला असल्या कारणाने तो ₹24 आहे. वेस्ट लाईफ डेव्हलपमेंटच्या ₹2 आहे. पी रेशो अजून भारतामध्ये एनएज आहे याचा 65 आहे आणि याचा ₹134 आहे. QSR क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स ही जी स्कीम आहे, या स्कीम मुळे जो बिझनेस ग्रोथ होते बर्गर किंग इंडियाची ती खूप फास्टली वाढत आहे. आतापर्यंत डॉमिनोजची वाढत होती. डॉमिनोजचा आयपीओ म्हटला तर डॉमिनोज किंवा मॅकडॉनल्ड यांचे आयपीओ खूप लवकर येऊन गेले. त्याच्यानंतर कुठेतरी आता 2020 मध्ये बर्गर किंग इंडियाने आयपीओ आणायचं ठरवलं. याच्या अगोदर यांचे आयपीओ येऊन गेले. तर QSR मार्केट जे आहे जे इंडियाचं त्याच्या आउटलेट काउंट केला तर हल्लीच्या कंडिशनला डॉमिनोज म्हणजे ज्युबिलंट फूडवर्क्स जो त्याची थर्ड पार्टी आहे यांनी 56% बिझनेस ॲक्वायर केलाय भारतामध्ये. ऑदर मध्ये कोण येतं माहिती का? हे वडापाववाले हे लोक यांच्या 19%, सबवेचा 8%, मॅकडॉनल्डचा 60%, त्यानंतर KFCचा 6% आणि बर्गर किंगचा 4%. आणि रेव्हेन्यू बघितला की मार्केट सर्वेनुसार रेव्हेन्यू किती जनरेट करतात. डॉमिनोज 48% करते, सबवे 6% करते, मॅकडॉनल्ड 11% करते, KFC 10% करते, बर्गर किंग इंडिया 5% करते आणि अदर 21% करतात. पण ह्या रेव्हेन्यू नुसार आपल्याला असं बघायला मिळेल की डॉमिनोजचा बिझनेस जास्त आहे. पण डॉमिनोज जी ती स्वतः भारतात नाही आलेली, ती ज्युबिलंट फूडवर्क्स थ्रू तिचा बिझनेस वाढवते, म्हणजे त्यांचे प्रॉफिट शेअरिंग कुठेतरी स्प्लिट होतोय. मॅकडॉनल्डचा जो प्रॉफिट शेअरिंग तो स्प्लिट होतोय, पण बर्गर किंग इंडिया स्वतः इन्व्हेस्ट करते. हा त्यांचा गुड पॉईंट आहे की ते स्वतः इन्व्हेस्ट करतात, त्यामुळे ते 3.5 वर्षापासून रेव्हेन्यू त्यांचा वाढत असताना सुद्धा ते प्रॉफिट मध्ये नाही. हा हे मेन कारण आहे त्याच्या मागे.
हाऊ इज द बर्गर किंग इंडियन मार्केट शेअर? तर टोटल आउटलेटनुसार बघितलं तर डॉमिनोजचे 282 शहरांमध्ये 1354 आउटलेट आहेत. सबवेचे 97 मध्ये 541, मॅकडॉनल्ड 90 मध्ये 490, KFCचे 70 मध्ये 454 आणि बर्गर किंगचे 57 मध्ये 261 आहेत. आयपीओ बघितला तर डॉमिनोजचा जो आयपीओ होता तो 2009-2010 मध्ये आला, तेव्हा त्यांचे आउटलेट 306 होते, आता 1354 आहे. मॅकडॉनल्डचा 161 होता, आता 317 आहे. 11% ग्रोथ झाली त्यांच्या आयपीओ मध्ये. डॉमिनोजचा 17% ग्रोथ झाली, मॅकडॉनल्डचा 11% आणि कॅफे कॉफी इंडियाची जी आहे त्याची 4%, 1520 होता, आता 1752 आहे. बर्गर किंग इंडियाच्या आणि डॉमिनोज आणि मॅकडॉनल्डच्या रेव्हेन्यू आणि बिझनेस ग्रोथ प्रमाणे बघितलं गेलं तर डॉमिनोजचा आता बिझनेस 19% होतोय, मॅकडॉनल्डचा 60% आणि बर्गर किंग इंडिया फक्त 3%वर आहे. रेव्हेन्यू ग्रोथ प्रमाणे बघितलं तर डॉमिनोज 22%वर आहे, मॅकडॉनल्ड 12%वर आहे आणि बर्गर किंग इंडिया 4%वर आहे. पण हे आयपीओ हाय होप ह्या आयपीओ नंतर कंपनीची ग्रोथ वाढून जाईल, कारण की त्यांनी खूप एक गुड पॉईंट, चांगला पॉईंट असा आहे कंपनीचा की कंपनीने जो त्यांचे नेटवर्क आहे, म्हणजे बिझनेसचे मार्केटिंग करण्याचे नेटवर्क आहे, ते या कोरोना पॅन्डेमिक मध्ये त्यांनी एक माणुसकीची भावना दाखवली. म्हणजे आपले जे कॉम्पिटिटर आहे आपण त्यांची सुद्धा सेलिंग वाढवावी असा प्रयत्न त्यांनी केला आणि सगळ्यांना गाईड केलं की यांचेही प्रोडक्ट तुम्ही विकत घ्या, जसं मॅकडॉनल्डचे घ्या, डॉमिनोजचे प्रोडक्ट तुम्ही विकत घ्या, असं कंपनीने लोकांना सांगितलं. त्यामुळे कंपनीचे जे नेटवर्क आहे आणि त्यांची जी मधली टीम आहे, मार्केटिंग टीम, ती एकदम गुड आहे. मॅनेजमेंट चांगलं आहे कंपनीचं आणि वर्ल्ड मध्ये कंपनी असल्यामुळे तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळे कधी ना कधी कोरोना जाणार, त्यानंतर बिझनेस ग्रोथ मध्ये येणार, तरी इन्व्हेस्टमेंट करण्यासारखी कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. त्याच्या टाइम टेबल आणि टेंटेटिव्ह डेट बद्दल जाणून घेऊ तर ऑफर प्राइस आहे कंपनीची 2 डिसेंबर आणि क्लोज प्राइस आहे 4 डिसेंबर, म्हणजे 2 तारखेपासून 4 तारखेपर्यंत तुम्ही इंटरनेट बँकिंग किंवा तुमच्या ब्रोकर थ्रू या शेअर्सला विकत घेऊ शकतात. फायनलाइज बेसिक अलॉटमेंट डेट आहे 9 डिसेंबरला, ते फायनलाइज होईल. कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं, ज्यांना मिळालं नाही त्यांना 10 तारखेला ते अनब्लॉकिंग प्रोसेस नुसार रिफंड केलं जाईल आणि ज्यांना मिळालं त्यांना क्रेडिट शेअर टू डीमेट अकाउंट 11 तारखेला तुमच्या अकाउंटला ते डीमेट अकाउंटला क्रेडिट होतील आणि आयपीओ शेअर्स लिस्टेड होतील डेटला 14 डिसेंबरला. अशा प्रकारे बर्गर किंग इंडिया ची जी ग्रोथ आहे, निगेटिव्ह पॉईंट एवढाच आहे कंपनीचा की कंपनी रेव्हेन्यू तर जनरेट करते पण प्रॉफिट मध्ये येत नाही. पण या आय होप या आयपीओ नंतर कंपनीचे जो टार्गेट आहे 700 रेस्टॉरंट्स पूर्ण भारतामध्ये किंवा जगामध्ये ओपन करण्याचा, तो पूर्ण हो आणि पैशाने त्यांची ग्रोथ वाढो. कंपनीकडे पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की कंपनी कुठेही स्वतःचे रेस्टॉरंट्स ओपन करते, मॅकडॉनल्ड किंवा डॉमिनोज सारखा नाही की थर्ड पार्टी थ्रू. कंपनी स्वतः जाते, स्वतः सगळे त्यांचे बिझनेस स्वतःचे, तो एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. तरी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स.